की मीच आश्रित, मी कुठे त्याला आश्रय देऊ. थोड्या वेळाने एक घरंदाज फॅमिली आली. त्यांनी सुद्धा त्या बाळाला बघितलं. आजूबाजूला त्याच्या आई वडिलांच्या नावाने हाका मारल्या, पण कोणीच काही उत्तर देत नाही म्हणून त्यांनी त्या बाळाला उचललं आणि सोबत घेऊन गेले. स्वानंदी, तेव्हा त्या बाळामध्ये मला स्वतःला बघितलं. मला मीच आठवलो त्यात. स्वानंदी, एका अनाथाला छप्पर देणारी वास्तू काय असते हे कदाचित तुम्हाला नाही कळणार. साहेबांची तब्येत कशी आता? नाही म्हणजे मी इकडे तुरुंगात आलोय त्याचं टेन्शन आलं असणार आहे ना त्यांना. स्वानंदी, अशा वेळी ना साहेबांना आधाराची गरज आहे आणि तो आधार तुम्ही व्हावा अशी माझी अपेक्षा आहे. मी? हो. हे बघा स्वानंदी, तुम्हाला सुजित आणि संचिताचा स्वभाव माहिती आहे आणि शालिनी मॅडम सुद्धा त्यांनाच इन्फ्लुएन्स असतात. त्यावेळी साहेबांना कोणीतरी आधार देण्याची, त्यांची कोणीतरी मनापासून काळजी घेण्याची गरज आहे आणि ते काम तुमच्याशिवाय कोणीच करू शकत नाही. स्वानंदी, प्लीज प्लीज तुम्ही आपला आउट हाऊस आणि साहेबांचं घर सोडून जाणार नाही असं वचन द्या मला, प्लीज. मी वचन देते मणी सर, मी आपलं घर सोडून कुठेही जाणार नाही. थँक्यू स्वानंद. आणि आणखी एक, तुम्ही ना त्या सदानंदच्या घरी जा. सदानंद म्हणजे ज्याचा अपघात झाला, त्याच्या फॅमिलीला भेटा, त्यांना काय हवंय नकोय बघा, काय मदत लागली ना ती सगळी करा. स्वानंदी, त्यांनी त्यांच्या घरचा करता माणूस गमावलाय. तुम्ही माणुसकीच्या नात्याने त्यांना भेटाल ना? मी भेटेन त्यांना, पण तुमच्या भविष्याचं काय? तुम्हाला कोण न्याय देणार? आणि इथनं सुटका कधी होईल तुमची? चला, तुम्हाला लॉकअप मध्ये टाकायचंय. हो चला. या. सरपोतदार साहेबांना तुम्हाला सोडवायचं असतं तर त्यांनी कधीच प्रयत्न केले असते, पण ते नाही करणार असे प्रयत्न.